चलो 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 मुंबई पुन्हा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तुमचा भाऊ आज सकाळी लवकर उठलाय भाऊ. आज वॉकिंग करू जरा थोडे वेळ आणि जरा फ्रेश वाटतं नाही का. चांगली सकाळ झालेली. सकाळचं वातावरण बघा मित्रांनो. तुला काय आलं टॉमे? टॉमे गुड मॉर्निंग टॉमे. थंडी वाजते तुला? थंडी वाजते तुला? आम्ही तुला अंगावर टाकतो. वेट वेट. टॉमेला थंडी वाजते हो. काय आलं तुला येडे? बस का? चल बाय बाय. टॉमेचं बरं आहे भाऊ. रात्रभर अटेंड करायचं, नुसतं भोगायचं, नुसतं येतो रात्रभर. मग सकाळी झोपायचं दिवसभर. नाईट ड्युटी करावं लागते त्याला. आणि मित्रांनो आता काय आलं, लय दिवस झाले सकाळी उठलोच नव्हतं नाही का. म्हणजे उठायचो, लवकर उठायचो आणि वॉकिंग करायचो, रनिंग करायचो नाही का. पण आता परत चालू करू आपण रुटीन. सकाळी कसं फ्रेश वाटतं. मग पाणी वरती थोडं धुकं आलं वाटतं. बघितलं का तुम्हाला दिसतं का इथं? आपण ग्राउंडवर झोपलो. ग्राउंड आलं मागा मागा शिकतो. वॉकिंग करू थोडी आणि सकाळी बघा कसं पक्ष्यांचा आवाज बघा, वाढत झाडी. चल तू यायचा घरी. हट. पाऊस झालता काय? हट हट. वॉकिंग करू थोडे. सकाळी कोण नसतं, थंडी मग उठत नाही लवकर. आणि लोक काही रविवारी दिवशी येतात, फक्त संडेला सुट्टी असते. सकाळी येऊन येतात. व्हॉलीबॉल ग्राउंड आहे बघा, येतात खेळायला लोक. आणि मित्रांनो, कालच्या ब्लॉगला आहे ना फुल सपोर्ट केला आहे. काल आहे ना तो, म्हणजे कालचा नाही, चल झाली 2 दिवस. आपलं टॉमेचा भाव होता ना, तो फुल सपोर्ट केला नाही का. असं भारी वाटतं. चला आता आपण थोडंफार आहे ना वॉकिंग करू, रनिंग करू. रनिंग पण चाहिए ना. लव बर्ड्स काय माहिती. अरे उडले हो. सगळं जिमचं वाटतं बाई. इथं असं मी गोल पण राऊंड मारू शकतो आणि सरळ पण जाऊ शकतो नाही का. दोन्ही साईडने आपल्याला म्हणजे दोन्ही ऑप्शन्स आहे. आणि इकडचे 2 झाडं तोडले हो बघा. इथं आधी तुम्हाला आठवत असेल, ब्लॉग मध्ये दिसलं असं, हे झाड होतं एक मोठं, ते तोडलं. वाडा झाड होतं, कारण की इकडे लाईटचा प्रकाशच पडत नव्हता, दिसतच नव्हता लाईट. रात्री प्रॉब्लेम व्हायचं. तिकडे एक गुलमोहर झाड होतं मंदिरामाग, ते तोडलं.
आपला मेंबर पाहून ना सकाळीच. चल रे, हे बघा टॉम्या टॉम्या माझ्या वॉकिंग करतो, त्याला किती बारीक व्हायचं काय माहिती. चल रे, त्याला सकाळीच भूक लागते हो. त्याला म्हणतो सकाळी खायला दे, त्याला दिली चपाती मी, तरी त्याची काय भूक मिटत नाही हो. चल सकाळी भारी वाटतं रो, फ्रेश उठत जाईन आता सकाळीच. मी कधी उठायचो, मम्मी शाळा आवरायला लागली शाळेत जायला, उठायचो मग आवरायचं, मग ते कॉलेजला जाऊन यायचं. मग कंटाळा येतो नंतर. मग पण सकाळी फ्रेश वाटला ना, कुठला ना फ्रेश वाटतं, आता दिवस चांगला जातो. असं आपलं हे डेडिकेशन आहे. आता किती दिवस चालतं काय माहिती, पण मी चालू ठेवणार कंटिन्यू. सकाळी फ्रेश वाटतं नाही का. सकाळचे मॉर्निंग ब्लॉग्स दिसत जाईल. इथं येणार रस्ता खाली वर असं चालताना प्रॉब्लेम येतो असं. अजून 15 मिनिटं चालू मग जाऊयात घरी परत. मग आज पण जरा काम आहे, बघू काय नियोजन आहे. बँकेत पण जायचं मला स्टेटमेंट काढायला. बँक ऑफ बडोदा आहे माझी राव, सगळ्यात डबडी बँक आहे. त्याचं काय सर्व्हर कधी कधी बंद होतं, कधी काय ऑनलाईन तर होतच नाही. नेट बँकिंग तर ते ऑनलाईन ईमेल म्हणजे मेलवर येतात ना, मेलवर स्टेटमेंट ते तर होतच नाही हो. ट्राय करून पाहिजे पण मग ते झालंच नाही. तर मग बँकेवाल्याला फोन केला तर ते बोलले की उद्या या. मग आज जाऊ नाही का, बघू ना बँक स्टेटमेंट काढून घेऊ काय तसं, तुम्हाला पण दाखवूयात असं काही नियोजन. मंदिराचं लाईट ब्लिंक होतोय हो. मोकळं वाटतं बघा ना रो, झाड काढल्यामुळं. आता आपण एक्सरसाइज करू इथं. एक्सरसाइजचे सगळे इक्विपमेंट्स आहे नाही का. आपण थोडा वेळ एक्सरसाइज करू 10-15 मिनिटं. मग आपण एक राऊंड मारू तिथं बघा, एक राऊंड मारू आणि जाऊयात घरी नाही का. स्टेट येऊन लाईक करायसाठी तुमचं भाऊ सकाळी उठून एवढा हे करतोय बाबू नाही का, चक्रा बिकरा मारतो, फिरतोय असं भारी वाटतं. पण चलो लेट्स. आता एक्सरसाइज झाली करून मग जाऊयात आपण. कमीत कमी 1 तास तरी फिरलो. 1 तास फिरलो आपण. टाकी भरली वाटतं, पाणी आय थिंक आलं नाही वाटतं. काकोंची टाकी भरली, शेजारच्यांची झाड होतं इथं आहे ना, झाड मोठं तुम्हाला कळलं असं नाही तर मागच्या ब्लॉग मध्ये मी जुन्या ब्लॉग मध्ये बघितलं असं नाही तर मूळ आलतं लागलं होतं नाही झाडाला त्या. चला टॉमेने कापड का ठेवलं इकडे येडेने, इकडेच आहे टॉमे. कुठे आहे वाटलं
बस बस. अरे बस येडे, बस तू येऊ नको. हे बघा ॲम्ब्युलन्स आपली. आलाच का तू? त्याला काय नुसतं आपल्या ब्लॉग मध्ये यावं लागतं. टॉमी आल्याशिवाय आपला ब्लॉग चालूच नव्हतं. टॉमी प्रत्येक ब्लॉग मध्ये दिसतो. चलो चलो. तुमच्याकडे किती वाजता ब्लॉग पाणी येतं सांगा बरं मित्रांनो. आमच्याकडे टायमिंगचं कधी माहीत नसतं, पण 6 वाजता पाणी येतं. काय म्हणता, चालू आहे काम? झाडवाले येते सकाळी, झाडवाले येतात नाही का, साफ करतात रस्ते दिसते सगळे उठून येतात. चल रे, असं विषय. आलोय आपण इकडं कंपनीपर्यंत आलोय. इकडच्या आपली गुरुकुल वसाहत पावन गणपती प्रतिष्ठान. चल रे, ते भूकन येतात ना, गेलास चल इकडं. गेलाच होत. वा इथून जाऊ का? कमान दिसन ती मेन कमान दिसते आम्हाला. अजून बघा आपलं 10x पर्यंत डायरेक्ट इथपर्यंत जाऊन. आता आपल्याला इथून चालू करायचं आणि त्या लास्ट पर्यंत आपण थांबायचं शेवटीच लागते तिथं. चल टॉम यायचं, लेट्स गो. चलो 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 चलो. टॉम यायला की आपल्या माग असतोस. इथून आहे ना 2 राऊंड मारूयात. अजून एक वाढवायचं नाही का राऊंड. इथं पण सरळ रस्ते नाही राव, बघा ना नुसते खालीवर रस्ते नुसते खड 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 खड. चलो 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 चलो. आधी ना मी लय आधी कंटिन्यू नॉन स्टॉप आहे ना, म्हणजे दिवस सुट्टी घेतच नव्हतं सकाळी उठायला. पण काय झालं मध्ये गॅप पाडल्यामुळे ना ते लक्षात लागत नाही. आणि इथं बघा तुम्हाला धुकं पडलेलं आहे बघा, दिसाल थोडंफार असं जरा धुकं पडल्यानं झालं. सकाळी धुकं पडलं होतं ना 5:30 साला. तू थांबितस, मी आलो जाऊन. येस थांब, आलो मी थांब. शाळा बघा. वा, इकडे पण लय घरं झाली हो शाळेच्या मागं. आधी अख्खं मोकळं होतं इथं, चांगले मोठे मोठे घरं झाली इकडं. इकडे बिल्डिंग एक घर आहे. येऊन बघा, येऊन व्ह्यू बघा किती लांब आहे बघितलं ना. आपली गुरुकुल वसाहती लय भारी वाटते हो. कसं हिरवं गार झालं, हिरवं हिरवं सगळीकडं. असं राहिलं पेन उन्हाळ्यात असा दुष्काळ पडतो ना भाऊ. कावळा काय करतो बाय. मित्रांनो इथं आहे ना काल हे केलं, विटा लावले नाही का वाट्याला. अशी विटा टाकी भरली वाढतो शहरांची. तुम्हाला दाखवत नाही काय काय काम झालेलं आहे घरात, दिसेना. कचरा गाडी आली भाऊ. चला चला, सकाळी गाडी येते भाऊ कचरा गाडी. हो मित्रांनो तुम्हाला वाटत असं सोय भाऊ काय काम करत नसतो सकाळी, पण एवढं काम असतं आपल्याला ना. काय म्हणते तू, शपथी करते काय? नाईस मम्मी नाईस. आज किती म्हणजे लाईट कमी पडतो राव, अजून लाईट 2-3 वाढवा लागेल ना. काय तुझं काय म्हणणं, पटकन बोल. अवतार बघ. अरे कायचा अवतार,
सगळ्या अवतार काय लई अंग करून हे असते तू. मग काय आता मला नाश्ता दे ना काहीतरी, भूक लागली राव. एवढं फिरून आलो मी राव सकाळी. हा कडक करा मी. ठीक आहे. काय भाजी बनवणार रे तू? शेवगा. शेवग्याची भाजी. वाव नाईस. पाणी आलं नाही, चाललंय पाणी भरायचं. ठीक आहे, मी आवडतो मग. मित्रांनो, मम्मीला आहे ना आज जरा लेट झाला आवरायला, कारण की आज ती म्हणते सोय भाऊ उठले होते, त्याच्यामुळे मग आवरायला टाइम झाला नाही का. मग ती मम्मीला ड्रॉप करू आपण स्कूल मध्ये. टॉम्यावर बोलती ती. चल. खात नाही कोण? टॉम आहे का? लेट्स गो. बस मम्मी. उद्या पण मला लवकर उठव मम्मी सकाळीच. नाही का? चला मम्मीला सोडूया. चल ना, बस ना. बट बसली का? बसली का? लेट्स गो. चलो 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 मुंबई पुन्हा. काय म्हणते मम्मी अजून? बस काय मला सोडूया आता पण शाळेत. हा ना. हा हा बरोबर आहे भाऊ. जय मम्मी. मग आता काय म्हणता आम्हा? तुम्हाला व्हिडिओज काढतो, तुम्हाला व्हायरल करणारी. हा मग. हा हा मग मामा आमचे सबस्क्रायबर आहे. चल 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 चल. मित्रांनो, आंघोळ करून फुल सेट आहे. आणि आता आहे ना, ते माऊलीची तापण हे टू गुलाब ठेवतो मी. लय दिवस झालत असंच ठेवलं होतं नाही का. अयो कसं निघालंय. अरे बाप, मम्मीला बोलून पाहता आता. काय झालं काय माहिती. जाऊन दे बाबा. बघा छान वाटतो गुलाब पण. वाव. मित्रांनो, आता मी ना जरा बँकेत जाऊन येतो दिवाळीला. ते जरा स्टेटमेंट काढायची आपल्या बँकेत, आणि मग बघू पुढचं काय नियोजन आहे. कारण की टाइम झालेला आहे. ऑनलाईन बघितलं होतं मी किती टायमिंग आहे. 10 ते 4 वाजेपर्यंत. आता 11, 11:15 वाजलेली नाही का. कारण मग जाऊयात आपण. गर्दी नसावं त्या बँकेत फक्त राहू. तेच नंतर स्टेटमेंट लागती. बँक ऑफ बरोडाचं अकाउंट आहे, त्याच्यामुळे गर्दी काय माहित आता काय विषय. ठीक आहे. बघा असं आपलं असं असतं बघा. बँक ऑफ बरोडाचा असं असतं विषय. ठीक आहे, मग पण जाऊयात. ते बोलले की संध्याकाळी स्टेटमेंट तर सर्व डाऊन आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. गव्हर्नमेंट बँकेचाच प्रॉब्लेम असतो इथं. हा ना. बँक ऑफ बडोदा. ह्यात पाऊस चालू झाला आहे. बुरबुर चालू तुम्हाला दिसत असेल. दिसतंय का? हा थोडं थोडं. कधी संध्याकाळी भेटणार स्टेटमेंट. उघडं झालं बघू. असं वाटतं प्रायव्हेट अकाउंट, मग प्रायव्हेट बँकेतच उघडू अकाउंट. HFC बँक ऑफ बडोदा लय भांगणार आहे. काही सर्व डाऊन येईल ते बोलले संध्याकाळी तुम्हाला. मग हे अर्ज भरलं मी आता. हो आता काय म्हणतात. ठीक आहे. मित्रांनो, मी घरी आलतो. हे बघा ही चिमणी कशी घर बांधायला ही चालली घेऊन. बघितलं का? कवतीच्या आणि ती बघा तोडते कशी. बघा ती तर दिसलं नाही वाटतं, मी व्हिडिओ काढतोय.
बघा काढते आणि बघा तोडते. आईचं प्रेम कसं असतं बघा मित्रांनो. बघा तोडकी समजायलाच नाही तुला. आपल्या पुढच्या येते शेड मध्ये काड्या घेऊन जातात. कधी आता काड्या नेल त्यांनी. मी म्हणलं बघू व्हिडिओ काढू. तुटा नसतं त्याच्याकडून पळली. आली दिसले तुम्हाला बघा. लांबून आली डायरेक्ट 10x रूम. शेवग्याची भाजी आणि डाळिंब चपाती आणि हे जिरका आहे नाही का, मम्मी डब्यात आणलं बघा. आता जस्ट झोपेतून उठलो, म्हणजे आवरलं, फ्रेश बीच झालो नाही का. आणि तुम्हाला 1 सेकंदाच लगेच क्लिक होत असेल, पण आपण कमीत कमी 3 तास झोपलो. 3 तास फुल फ्रेश असं जरा बघा चेहरा होऊन दिसत नाही का. अरे बिचारी पडली सायकल एवढा नाही घासत पडली ती. काय चालवतात पुरी जोरा सायकल. आणि आता आहे ना काय आता नियोजन नाही. आणि तुम्हाला सकाळी गेलतो मी बँकेत नाही का, बँकेवाले बोलले की तुम्हाला ईमेल येईन त्याच्या कशात आपलं स्टेटमेंटचा. अजून ईमेल नाही आला, काहीच नाही आलं. अशी सर्व्हिस असते यांची. काय आता असं वाटतं दुसरीकडे ते HDFC मध्ये उघडा अकाउंट, ती जरा प्रायव्हेट जरा चांगली. पण बँक ऑफ बडोदा आहे ना अशी भंगार आहे ना, काय सांगा तुम्हाला. असं काय प्रॉब्लेम होतो सगळं. ठीक आहे आपण जरा आता बाहेर चक्कर मारून येऊ, जरा फेरफटका नाही का, दररोज रुटीन ओके मध्ये चालेल. मग तुम्ही मागचा ब्लॉग लय सपोर्ट केला, लय भारी झाला असं नाही का. मला भरपूर म्हणले, मी मला कमेंट करत जा राव. कमेंट केले तर समजेल ना, पण आपले बघणारे कसे ते म्हणतात अरे आम्हाला नाही कळत असं तसं. पण मग असं विषय चालेल. मग ठीक आहे, सपोर्ट करत जा तुम्ही. आणि आपल्याला 500 पर्यंत सबस्क्राईब वाढवायचे. तुम्ही 500 पर्यंत न्या, हळूहळू हळूहळू होईल. आणि लाईक करायचा, सबस्क्राईब करायचा तुम्ही नाही का चॅनलला आपल्या. ठीक आहे 500 पर्यंत न्यायचं आपलं टार्गेट आहे. 500 वरून मग 1000 असं तुमच्या अजून प्रेम वाढत नाही का. असंच तुमचा आशीर्वादाने हळूहळू वाढत नाही का. मजा येते राव पण व्हिडिओ काढायला. असं एन्जॉयमेंट आहे ना ब्लॉग काढा. फक्त कसं कन्सिस्टन्सी पाहिजे नाही का ब्लॉग काढताना. मला पण काय व्हायचं, मी म्हणायचो काय काढावं ब्लॉग दररोज नाही का, काय काय टाकावा. पण मग एकदा ती एक प्रकारची मेमरीज पण होती नाही का, की स्टोर होती, डिलीट तर होत नाही आपलं. पण मग असंच काहीतरी स्किल दाखवायची नाही का थोडासा. मग काय काय जातं व्हायरल बघ. ठीक आहे मग आपण फिरूयात, जाऊयात कुठं तरी, बघू चक्कर मारूया. मित्रांनो आपल्या मित्रांनी नाही तर बघा पॉपकॉर्नचं दुकान उघडलेलं आहे. काय ना हो त्याकडे हे कसं होतं पण जाऊ बरं. पाहिलं भाऊ पिवळा कसं काय नाही. काही पिवळं होतं मग तुम्ही शोधून देऊ. हा का. हा आणि तिखट बिकट टाकतो का नाही होतं हळद मीठ. हा का भारी ना भाऊ. दररोज येतो का तुला पाहिलं रे टायमाला. चांगलं आहे राव. अरे बघा मित्रांनो आपल्या मित्रांनी ना इथं चौकात आहे ना पॉपकॉर्नचं लावलं स्टॉल नाही का गाडीवर.
तुम्ही या इथं नाही का. काय प्लेट आहे, काय कसं असतं, काय ते दारू पाऊचे. दारू पाऊची का? ओके, चांगलं आहे ना रो. झालं का एवढंच? मग हे झाल्यावर दुसरं एवढे नको एवढे पुढे 2-3 ते 2-3. आणि मम्मीला आहे ना पॉपकॉर्न पण घेऊन आलो नाही का मित्राची. तुम्ही बघितलं असं म्हणजे आपल्या चौकात ते स्टॉल टाकला, माहित पण नव्हतं, अचानक दिसलं नाही का. मग दाखवतो पॉपकॉर्न कशी म्हणजे क्वालिटी का नाही, खरं सांग. हा भारी का? सांग ना तुझं का. बघा चांगला आहे नाही का. तुम्ही पण जा आपल्या चौकात तिथं पॉपकॉर्न घ्यायला नाही का. माझं नाव सांगा तिथं, तुम्हाला डिस्काउंट भेटेल थोडंफार. चालत नक्की जेवण करतो आणि जेवण केल्यावर पुढे बघू भेटू नाही का.